अगर आपके बंदे सामने यार यही लोग आगे आगे कोई जाएगा ही नहीं अगर आपकी कमर हो रही है यहाँ पर गए नहीं कोई। हाँ हाँ माइक माइक लेको सर माइक माइक संजय सर माइक निकालो माइक। तर आपण सध्या हे दृश्य पाहतोय टीम इंडियाचं या ठिकाणी सेलिब्रेशन सुरू आहे। केक आणण्यात आलाय, केक कापून टीम इंडिया सेलिब्रेशन करणार आहेत। आपण त्या संदर्भातली ही लाईव्ह दृश्य सध्या पाहतोय। तर दिल्लीतील हॉटेल मोरियामधील आपण ही थेट लाईव्ह दृश्य पाहतोय। टीम इंडियाचं दिल्लीत हे सेलिब्रेशन सुरू आहेत आणि त्याचीच ही लाईव्ह दृश्य आपण पाहू शकतोय। केक कापून टीम इंडिया आपला विजय आहे तो सेलिब्रेशन ते करणार आहेत। तर अगदी थोड्याच वेळात टीम इंडियाचे जे खेळाडू आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा भेट घेतील आणि त्यांच्यासोबत चर्चा सुद्धा करतील। मात्र त्याआधीची आपण ही दृश्य पाहतोय दिल्लीतील हॉटेल मोरियामधली ही थेट दृश्य आहेत। टीम इंडिया जेव्हा दिल्ली विमानतळावर आली तेव्हा त्यांचं जल्लोषात स्वागत चाहत्यांकडून क्रिकेट प्रेमींकडून करण्यात आलेलं होतं आणि आता केक कापून टीम इंडिया आपला आनंद व्यक्त करणार आहेत आणि त्याचीच ही लाईव्ह दृश्य आपण सध्या पाहतोय। आप सामने अगर खड़े होंगे तो बेहतर होगा उस तरफ। दिल्लीतील हॉटेल मोरियामध्ये सध्या हे टीम इंडियाचं सेलिब्रेशन सुरू आहे। या ठिकाणी केक आणण्यात आलेला आहे। अनेक नागरिक अनेक मान्यवर आपल्याला दिसत आहेत जे या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झालेले आहेत। अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी सर्व खेळाडू येतील आणि केक कापून हा आपला आनंद ते व्यक्त करतील। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत। शिवाजी, आपण हॉटेल मोरियामधली ही दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी टीम इंडियाचं सेलिब्रेशन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। गौरी गौरवाने नोंदवून ठेवावा असा हा भारतासाठीचा अत्यंत महत्वाचा दिवस आहे आणि भारतासाठी अभिमानास्पद या दिवसाचा त्याच्यासाठी आहे की देशाची सर्व खेळाडू इंडियन क्रिकेट टीम जी आहे ती भारतासाठी एक वर्ल्ड कप घेऊन भारतामध्ये परतलेली आहे आणि आज मायभूमी परतल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी ती रवाना होताना पाहायला मिळत आहे। अत्यंत संघर्षमय सामन्यामध्ये भारताने 29 जूनला अमेरिकेमध्ये बलाढ्य असा देश अमेरिकेमध्ये झालेला पहिलाच वर्ल्ड कप सामना होता आणि त्यामध्ये भारताने विजय मिळवला होता। याची देही याची गोळा असा हा सामना झाला आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर भारताने रोमहर्षक आणि संघर्षमय असा विजय मिळवला होता। तर या विजयाचे शिल्पकार हे खेळाडू यांचा संघर्ष या सगळं आपण उघड्या डोळ्याने पाहिला होता। भारताने हा सामना पाहिल्यानंतर अक्षरशः भारताच्या टीमचा अभिमान वाटावा असा हा त्यांचा खेळ होता आणि आज ही टीम तुम्ही दृश्य पाहू शकतात। भारताची टीम इंडियासाठी जी लावलेली गाडी आहे त्या गाडीमध्ये बसून या ठिकाणी निघतायत। गेल्या 17 वर्षाचा दुष्काळ होता असं म्हणावं लागेल क्रिकेटच्या वर्ल्ड कपच्या संदर्भात। 2007 ला भारताने वर्ल्ड कप जिंकला होता महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वामध्ये। त्यानंतर आता रोहित शर्मा यांच्या नेतृत्वामध्ये भारताने हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आहे भारतासाठी। 11 वाजता जी भारताची टीम आहे त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी ब्रेकफास्ट होणार आहे आणि साधारण जी माहिती मिळते 12:30 वाजता ते राजधानी दिल्लीतून मुंबई या ठिकाणी निघणार असल्याचं समजतंय। त्यामुळे अत्यंत महत्वाचा हा क्षण भारतासाठी आणि भारताच्या खेळाडूंनी जे यश मिळवलं आहे त्यामुळे प्रत्येक भारतीयाची मान जी आहे ती आपल्याला ताठ होताना पाहायला मिळत आहे आणि अभिमानाचा हा दिवस आहे असं म्हणावं लागेल। गौरी, जर पाहिलं तर ही टीम जी आहे ती आता गाडीमध्ये बसते आहे आणि सर्व खेळाडू आता या ठिकाणाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी रवाना होणार आहेत। 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी यांच्या भेटीची वेळ आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी या टीमसाठी स्पेशल केक तयार केला गेला असल्याची माहिती मिळत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील नक्की शिवाजी आपण पाहू शकतो टीम इंडियाचे जे खेळाडू आहेत टीम इंडिया आता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी रवाना झालेले आहेत आणि अगदी थोड्याच वेळात ते नरेंद्र मोदी यांची भेट घेतील आणि त्या ठिकाणी सुद्धा नरेंद्र मोदी यांच्याकडून या खेळाडूंचा सत्कार केला जाणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी शिवाजी। तर आपण ही दृश्य पाहतोय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी सध्या टीम इंडियाचे जे खेळाडू आहेत ते रवाना झालेले आहेत। जवळपास 11 वाजता ही भेट होईल आणि या भेटीत चर्चा सुद्धा ते करतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून या खेळाडूंचा सत्कार सुद्धा केला जाणार आहे।